नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 31 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। जर मित्रांनो तुमचं वय 18 ते 38 दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे, ज्यासाठी 18,000 रुपये ते 60,000 पर्यंत तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागामध्ये बंपर अशा वॅकन्सीज भरल्या जात आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता डिस्ट्रिक्ट एपिडेमॉलॉजिस्ट, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर, डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट, सीपीएससी कन्सल्टंट, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, बजेट अँड फायनान्स ऑफिसर, अकाउंटंट, सायकाट्रिक्स नर्स, मेडिकल ऑफिसर, आयुष पीजी यूजी, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, मेडिकल ऑफिसर आयुष मेल फिमेल आणि आयपीएस कोऑर्डिनेटर सारखी महत्त्वपूर्ण पदं भरली जात आहे। मित्रांनो, यामध्ये आयपीएचएस कोऑर्डिनेटर हे जे पद आहे, या पदासाठी तुमचं बायोमेडिकल इंजिनिअरिंग मधनं पदवी असणं आवश्यक असणार आहे। फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे, ज्यासाठी 25,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। तर मेडिकल ऑफिसर मेल असेल फिमेल असेल हे पद देखील या ठिकाणी भरली जाणार आहे। मेल पदांसाठी 4 वॅकन्सी असणार आहेत, तर फिमेलसाठी 3 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहे। मित्रांनो, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची बीएमएस ची पदवी केलेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे, ज्यासाठी 28,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। पुढचं जे पद आहे मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, यासाठी एमबीबीएस तुमचं असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये 8 वॅकन्सीज भरल्या जात आहे, ज्यासाठी 60,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष पीजी आणि मेडिकल ऑफिसर आयुष यूजी हे पद देखील या ठिकाणी भरली जाणार आहे। यामध्ये पीजी साठी मित्रांनो तुमचं पीजी कंप्लीट असणं आवश्यक असणार आहे मेडिकल फील्ड मधनं। तर मेडिकल ऑफिसर यूजी या पदासाठी बीएमएस ची पदवी असेल तर देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे। मात्र यामध्ये मेडिकल ऑफिसर पीजी या पदासाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे, ज्यासाठी 30,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे सायकाट्रिक्स नर्स, या पदासाठी जेएनएम किंवा तुमचं बीएससी झालेला आहे, बीएससी सायकाट्रिक्स मधनं झालेला आहे, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। मित्रांनो, एक पद असणार आहे, ज्यासाठी 25,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। पुढचं जे पद आहे अकाउंटंट, यासाठी बीकॉम तुमचं झालेलं असणं आवश्यक असणार आहे। एक वॅकन्सी आहे, 18,000 रुपये प्रति महिना इतका पगार दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त बजेट अँड फायनान्स ऑफिसर, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, सीपीएससी कन्सल्टंट, डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट सारखी महत्त्वपूर्ण पदे या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे। मित्रांनो, तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। आता यामध्ये जे इच्छुक आणि पात्र असे उमेदवार आहे, अशा उमेदवारांनी आपले अर्ज आणि प्रमाणपत्राच्या छायांकित केलेल्या सेल्फ अटेस्टेड कॉपी 19 डिसेंबर 2024 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत सकाळी 10 ते 5:30 वाजेपर्यंत दिलेल्या ऍड्रेसवरती समक्ष जाऊन किंवा पोस्टाने जमा करायचे आहे। ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो, पद भरतीची जाहिरात आणि अर्जाचा नमुना हा तुम्हाला जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्राप्त होणार आहे। हे संकेतस्थळाची लिंक तुम्ही इथे बघू शकता। दोन्ही संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेला आहे। तसंच अर्जाचा नमुना देखील आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला जी पीडीएफ दिलेली आहे त्या पीडीएफच्या शेवटी प्राप्त होणार आहे। तिथे जाऊन तुम्ही तो अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे, तो व्यवस्थित भरून दिलेल्या डॉक्युमेंट बरोबर तुम्हाला जोडून तो दिलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये समक्ष जाऊन किंवा पोस्टाने पोहोच करायचा आहे। आता यामध्ये काही सूचना कॅन्डिडेटसाठी दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। हे जे पद आहे हे कंत्राटी स्वरूपाचं पद असणार आहे। 11 महिने 29 दिवसाच्या कालावधी करता ही पद भरली जाणार आहे। जर तुमचा परफॉर्मन्स यामध्ये सॅटिस्फॅक्टरी असेल, समाधानकारक असेल, तर हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे तुमचं एक्सटेंड देखील केलं जाऊ शकतं। मित्रांनो, निवड झाल्यानंतर 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तुम्हाला करारनामा सादर करणं अनिवार्य असणार आहे। मित्रांनो, अर्ज करताना जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्र जोडणं देखील या ठिकाणी बंधनकारक असणार आहे। तुमचं वय 18 पेक्षा जास्त असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता एमबीबीएस विशेषज्ञ आणि अतिविशिष्ट विशेषज्ञ या पदांसाठी 70 वर्ष, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुदेशक, औषध निर्माता या पदांसाठी 65 वर्ष, तर बाकीचे जे पद आहे या पदांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष इतकं तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये देखील राष्ट्रीय आरोग्य अधिकारी अंतर्गत जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना 5 वर्ष वयाची शिथिलता इथे मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता या संदर्भाचे संपूर्ण अपडेट, तसेच निवड प्रक्रियेतील पात्र अपात्र उमेदवारांची यादी हे वेळोवेळी तुम्हाला रत्नागिरीच्या एनआयसीच्या वेबसाईटवरती बघायला मिळणार आहे। त्यासाठी वेबसाईटला तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर मित्रांनो
अर्जासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील जोडायचं आहे. त्याचा देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. अर्जदार जो आहे तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा फौजदारी तुमच्यावरती गुन्हा दाखल नसावा आणि ह्या अशा आईचं चारित्र्याचं प्रमाणपत्र रुजू झाल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला सादर करणं देखील आवश्यक असणार आहे. आता अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही बघू शकता. शैक्षणिक संबंधीचे जे डॉक्युमेंट असतील, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये जर तुम्ही काही काम केलं असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला एन्व्हेलोपमध्ये व्यवस्थित पॅक करायचे आहे. त्या एन्व्हेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहे त्या पदाचं नाव लिहायचं आहे. ज्या युनिट आणि कक्षासाठी तुम्ही अप्लाय करायचं त्या युनिट आणि कक्षाचं नाव तुम्हाला ठळक अक्षरात लिहायचं आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती तुम्हाला पाठवायचं आहे. आता यामध्ये खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी 150 रुपये तर मागास वर्गातील लोकांसाठी 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे. यामध्ये फोनपे, जीपे, युपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे. यामध्ये खाते क्रमांक, IFSC कोड तुम्ही बघू शकता. या खाते क्रमांकावरती आणि IFSC कोडवरती तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर त्याचा जो UTI किंवा UTR ट्रान्झॅक्शन नंबर आहे तो तुम्हाला अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करायचा आहे. तसेच मित्रांनो, अर्जासोबत तुम्हाला ऑनलाईन भरणा केल्याची रकमेची पावती जोडणं देखील या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. आता हा जो अर्ज आहे तो 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्हाला दिलेल्या डॉक्युमेंट बरोबर जोडून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन किंवा टपालने पोच करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये विहित पात्रता धारण न केलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार नाही. अर्ज करताना अचूक माहिती द्यायची आहे. अर्ज तुमचा पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्यानंतर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थितरित्या तिथे अटॅच करायचे आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती 31 डिसेंबर 2024 पर्यंत पाठवायचे आहे. ऍड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो लवकरात लवकर या ठिकाणी पाठवायचा आहे. आता अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ अटॅच करायचा आहे. तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, काही एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर एक्सपिरियन्स डिटेल या ठिकाणी फिलअप करायचे आहे. त्यानंतर हे जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे हे देखील तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती लवकरात लवकर ते पाठवायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.